माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। माझं नाव गोपीचंद पडळकर। या एका नावाच्या ठिणगीनेच शरद पवारांच्या गटात आणि संपूर्ण मीडियामध्ये आग लावून टाकलेली। आज सर्वजण त्यांच्यावर चर्चा करत आहेत। त्यांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांबाबत एक वक्तव्य केलेलं होतं। ते वक्तव्य सोशल मीडियावर फार जास्त व्हायरल झालं आणि जे पत्रकार आजपर्यंत संजय राऊतांनी केलेली मौखिक विष्ठा प्रसाद म्हणून ग्रहण करत होते, त्या सर्वांना पडळकरांच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात आली असून हे सर्वजण बोंबा मारत फिरतायत। शरद पवारांच्या गटाने तर चांगले संस्कृती बचाव आंदोलन सुरू केलं। त्यांचे सर्व नेते पडळकरांच्या मागे हात धुवून पडलेले आहेत। पण या मूर्खांना एवढी साधी गोष्ट कळत नाहीये की गोपीचंद पडळकर या नावाची ठिणगी स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच लावलेली आहे आणि या आगीत तेल ओतण्याचं काम शरद पवारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीसांना फोन केलं आणि पडळकरांबाबत त्यांना सांगितलं, तेव्हाच ही आग अजून जास्त वणव्यासारखी पेटलेली होती। सर्वच राजकीय पक्ष काही नेत्यांना यासाठीच आपल्या पक्षात ठेवतात की त्यांचा उपयोग अशा प्रकारच्या ठिणग्या लावण्यात आपल्याला करता येईल। मुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्ती किंवा पक्षातले वरिष्ठ नेते जे संवैधानिक पदावर असतील, त्या पदाची गरिमा राखण्यासाठी त्यांना काही वक्तव्य देण्यापासून स्वतःला लांब ठेवावं लागतं। जसं एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी जेव्हा भारताचे पंतप्रधान होते, तेव्हा हिंदुत्वाच्या विषयावर अडवाणी हे जास्त कट्टरतेने बोलायचे, कारण वाजपेयींना जागतिक राजकारण पाहायचं होतं आणि अशा परिस्थितीत कट्टर हिंदुत्वाची बाजू घेणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं। त्यावेळी नरेंद्र मोदी हिंदुत्वावर विरोधकांविषयी अडवाणींपेक्षा जास्त कट्टरतेने बोलायचे, कारण ते राष्ट्रीय राजकारणात नव्हते, गुजरात या राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते। पण आता मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनीही हिंदुत्वावर बोलणं टाळलेलं आहे। पण ते काम कोणाला तरी करावं लागणार आहे। त्यामुळे आजच्या परिस्थितीत अमित शहा हिंदुत्वावर विचारधारेवर बोलतात। त्यांच्यापेक्षा कट्टरतेने जर बोलायचं असेल तर योगी आदित्यनाथ आहेतच। तसंच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे विचारधारा, हिंदुत्व या सर्व गोष्टींवर त्यांना बोलणं सहज शक्य आहे। पण आपले राजकीय विरोधक, तेही शरद पवारांसारखे वरिष्ठ नेते असतील तर त्यांच्याबाबत बोलताना थोडी सीमा राखावी लागते। पण यात काही असंही नाही आहे की वरिष्ठ नेत्यांबाबत BJP कधी बोलणारच नाही। तसे वक्तव्य करण्यासाठीच गोपीचंद पडळकरांना त्यांनी पक्षात ठेवलेलं आहे। आता मला कोणी हे ज्ञान देऊ नये की गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांबाबत असभ्य भाषेत वक्तव्य देण्यासाठी देवेंद्र फडणवीस का उत्तेजित करतील, का आदेश देतील। खरं तर आज महाराष्ट्रात राजकारणाचं स्तर इतकं खाली गेलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांच्या जातीपासून त्यांच्या पत्नी आईपर्यंत आज टिप्पण्या होताना आपण पाहतोय। समोर जर संजय राऊतांसारखा व्यक्ती तुमच्यावर वक्तव्य करत असेल आणि त्याची भाषा जर असभ्य असणार आहे, तर त्याला जर आपण अभंग बोलून दाखवणार आहोत तर त्याला ते कळणार नाहीतच। त्याच्याच भाषेत आपल्याला उत्तर देणं आवश्यक आहे। आणि देवेंद्र फडणवीस पडळकरांना कोणत्याही व्यक्तीबाबत विनाकारण अभद्र वक्तव्य द्यायला सांगत नाहीत। पडळकरांचा उपयोग फक्त त्यांनी नरेटिव्ह सेट करण्यासाठीच केलेला आहे आणि तेच या प्रकरणातही झालं आहे। पडळकरांनी जयंत पाटलांबाबत जे वक्तव्य दिलं, ज्या दिवशी दिलं, त्या अगोदर ज्या घटना घडल्या आहेत त्या जर समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की नेमकं या प्रकरणात कोणकोणत्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत। सर्वात पहिला मुद्दा, रोहित पवार मागच्या काही आठवड्यांपासून सरकारच्या विरोधात कॅम्पेन चालवत होते। काही मंत्र्यांचं नाव घेऊन, त्यात चंद्रशेखर बावनकुळेंचं असेल किंवा अजून काही लोक असतील, त्यांचं नाव, त्यांच्याबद्दल पुरावे देऊन सोशल मीडियावर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते। रोहित पवारांनी जे पुरावे दिले ते बोगसच होते। सरकारने त्यांचं खंडनही केलं, पण ते पुरावे दिल्यानंतर मीडिया त्याला कव्हर करत होते आणि रोहित पवारांना त्या बातमीतून प्रसिद्धी मिळत होती। तुम्हाला मध्यंतरी जर आठवत असेल तर रोहित पवारांनी एका कंत्राटदाराला झापताना एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। त्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा PR करण्याचाच प्रयत्न होत होता आणि हे जे काही त्यांनी मागच्या काही दिवसांपासून सुरू केलं आहे, सरकारवर टीकाटिप्पणी करण्याचं काम, हे फक्त आणि फक्त शरद पवारांपासून आपल्याला वेगळं स्थापित करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आहेत। यात दुसरं कारण पावसाचं आहे। महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा 102% पाऊस जास्त पडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।
त्यांच्या नावावर शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा राज्यातल्या काही संघटना राजकारण करू पाहतात. सरकारला टार्गेट करण्यासाठी त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. त्यांची मागणी रास्तच आहे, पण शेतकऱ्यांना ती मदत करण्याच्या अगोदर सरकारला काही तपासणी करण्याची गरज असते, काही प्रक्रिया असते आणि ते राबवण्यासाठी सरकारला वेळ हवा असतो. पण तो वेळ न देताच देवेंद्र फडणवीसांना म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनाकारण टार्गेट केलं जात होतं. आणि अशा बातम्या पेरून राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये अजून जास्त रोष वाढत होता की आपला मुख्यमंत्री तर काहीच करत नाही, आपल्याला वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे या बातम्यांना कमी करण्यासाठी आणि यासोबतच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून नरेटिव्ह बदलणं आवश्यक होतं. तिसरा मुद्दा आहे शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा. जरांगे पाटील आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या अदृश्य शक्तीने मिळून देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा शत्रू घोषित केलेलंच आहे. यात अजून जास्त आपल्याला फायदा मिळावा यासाठी BJPच्या कोर वोटर म्हणजे OBCला आपल्याकडे घ्यावं आणि BJPला फटका बसवावा यासाठी शरद पवारांनी राज्यभरात मंडळ यात्रा सुरू केली होती. या यात्रेत त्यांच्या गटातले सर्व मोठे सामील होऊन राज्यभरात फिरत होते. आता त्या सर्व नेत्यांना यात्रा बंद करून दुसऱ्या मुद्द्यावर खेचणं BJPसाठी गरजेचं होतं. आणि यात मदत सुप्रिया सुळेंनी आरक्षण विरोधी वक्तव्य देऊन केलीच. त्यांच्या वक्तव्याला मी जरी समर्थन दिलं असेल तरी त्यांच्या पक्षाने सुरू केलेल्या मंडळ यात्रेला त्यांच्या वक्तव्यामुळे नुकसान नक्कीच पोहोचलं. आणि या तिन्ही मुद्द्यांना संपवण्यासाठीच गोपीचंद पडळकर यांच्याकडून योग्य वेळेवर आणि योग्य नेत्यावर वक्तव्य बोलावून घेण्यात आलं. जयंत पाटलांबाबत वक्तव्य करताच माध्यमांमधून रोहित पवारांचं नाव गायब व्हायला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूला पडळकरांच्या बातम्या माध्यमांवर झळकायला लागल्या. त्यांच्यावर चर्चा सुरू झाली. सुरुवातीला त्यांच्या विरोधात जमिनी स्तरावर शरद पवारांच्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन उभं केलं नव्हतं. पण पडळकरांचे शब्द इतके जहरी होते की जणू त्यांच्या नावाची एक ठिणगीच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर सोडलेली होती. आणि त्याचा चटकासुद्धा नेमका जाऊन शरद पवारांनाच बसला. फडणवीसांनी तर फक्त एक ठिणगी मारली होती, त्याचा वणवा पेटवण्याचं काम पवारांनी स्वतः करून टाकलं. जेव्हा त्यांनी पडळकरांच्या वक्तव्यावर चर्चा करण्यासाठी, त्याला जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना समजावलं की आपल्या नेत्यांना अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य देण्यापासून सावध करा. आणि हे फोन करणं म्हणजे पवारांनी आपल्या नेत्यांना संदेश दिला की पडळकरांनी जे वक्तव्य दिलंय त्याच्या विरोधात आपल्याला सर्वांनी मिळून विरोध प्रदर्शन करणं आवश्यक आहे. तेव्हा यांच्या सर्व मोठ्या नेत्यांनी मंडळ यात्रेचं काम सोडून सांगलीत येऊन संस्कृती बचाव आंदोलन सुरू केलं आणि गोपीचंद पडळकरांच्या मागे हात धुवून पडले. आणि यासोबतच जेव्हा या बातम्या माध्यमांवर दाखवल्या जात होत्या तेव्हा रोहित पवारांच्या PRचं पूर्णपणे गळचिपी झालेली होती. आणि या बातम्या दाखवत असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईसाठी उपाययोजना आखायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन पिकांचं नुकसान कुठे कुठे झालंय, किती मोठ्या प्रमाणात झालंय याची तपासणी करण्यासाठी पाठवलं. आणि आज त्यांनी परिणामसुद्धा दिले. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी 2215 कोटी मंजूर केलेलं आहे. आणि या घोषणेसोबतच गोपीचंद पडळकरांचं काम संपलं. भाजपच्या समर्थकांनी तर पडळकरांच्या भूमिकेचं, त्यांच्या वक्तव्याचं स्वागतच केलेलं होतं. पण ज्या समर्थकांना किंवा विरोधकांना पडळकरांची भाषा आवडली नाही, ती अभद्र वाटली, ते सर्वजण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं जी ही घोषणा झाली आहे त्यावरून सर्व काही विसरून जातील. आणि तुम्हाला हे दिसून येईल की येत्या काही दिवसात पडळकरांचं नावसुद्धा माध्यमातून गायब झालेलं असेल. पडळकरांचा उपयोग करून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना त्यांची पीच सोडून आपल्या पीचवर येण्यासाठी भाग पाडलं. आणि ज्या दिवशी शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांनी संस्कृती बचाव आंदोलन सुरू केलं त्याच दिवशी पडळकरांची आणि देवेंद्र फडणवीसांचं काम यशस्वी झालेलं होतं. आणि यावरून हे सुद्धा कळालं की जे लोक गोपीचंद पडळकरांना वाचाळवीर समजत होते ते खरे मूर्ख आहेत. कारण पडळकर जर खरंच वाचाळवीर असते तर फडणवीसांच्या इतक्या जवळ जाण्यापर्यंत मजल त्यांनी मारलीच नसती. फडणवीसांनी सुरुवातीलाच त्यांना बाजूला केलं असतं. त्यामुळे पडळकर जे वक्तव्य देतात त्यामागे देवेंद्र फडणवीसांची रणनीतीच लपलेली असते.
असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.